लेट्स प्ले गेम ऑफ पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल आई जोगेश्वरी चषक 2024 एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या पहिल्या चेंडूसाठी. तो पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेन समोरच्या दिशेनं बॉलर बॅक फास्ट ड्राईव्ह पाहायला मिळालं. सिंगल आपलं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना परशु परशु पाटील आणि मिलिंद हे सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहतोय. तर पहिलं षटक घेऊन मार्गस्थ भालचंद्र टावरे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. न्यू 40+ क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर सातत्याने या दोन संघादरम्यान तगडा मॅचेस होत असतात. त्याच्यामुळे सकाळच्या सत्रामध्येच मी म्हणेन प्रेक्षकांसाठी एक मेजवानी. यावेळेला स्वीप केला, फटका जबरदस्त येतोय. पाणी प्लेचा पुरेपूर वापर. पहिला चौकार या स्पर्धेतील. गुड शॉट. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय मान्यवर कक्षामध्ये तमाम आमची मान्यवर मंडळी त्यांच्या शुभास आपण उद्घाटन सोहळा पार केला. बघा 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल. याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्या. कारण वेळ जास्त झाली होती. आज ओपनिंग डे असल्या कारणाने मॅचेस थोड्याशा उशिराने सुरू झालेत. यावेळेला पुन्हा एकदा स्वीप केलाय, मिस फिल्डिंग. हाही चेंडू निघून जातो ऑनलाईनच्या पलीकडे. हा दुसरा चौकार लगातार मिलिंदच्या बॅटमधून. पूर्णा संघाकडनं सातत्याने चुका घडतायत हे पाहू शकता. जिथे झेल होती त्या ठिकाणी 2-2 रन्स खर्च केल्या.
मिळेल नॉन षटकांमध्ये आपण पाहतो फक्त 2 खेळाडू 38 सर्कल मध्ये, ज्यामध्ये एक शॉट फाईन लेग, एक शॉट दरम्यान आणि सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप मध्ये तैनात केले गेले. ते आपण पाहतो डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लेग फिल्डर सज्ज. पहिलाच बॉल ऑफ ब्रेक विथ द अँगल स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. हुक करत असताना कॅप मध्ये बॉल पाठवलाय बॉल लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पॉइंटला आणि डीप मध्ये आता एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय. खराब चेंडू होता या वेळेला, मात्र फायदा उचलता आला नाहीये. आणि पंचांचा व्हाईट बॉलचा तर इशारा आलाच आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये एक मोठा धक्का. हर्षू पाटील बाद. तिथे बरोबर आहे, फक्त धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 17 आणि आमच्या सोबत भिवंडीतील एक नामांकित गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम जोडले गेलेत. अनेक मोठमोठ्या इव्हेंट्स मध्ये तुम्ही त्यांना पाहत असतात. आपल्या बोटांची जादू, लेखणीची जादू ते दाखवत असतात. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आज पहिल्या मॅच पासून आपल्यासोबत जोडले गेलेत शिवराम वैतीसर आणि महेश सर. ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो यावेळेला बॉल हवेमध्ये स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा सहज घेता येते मिळतील. थ्रो जरूर झालाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्नही केला जातोय. रनआउटची संधी असेल आणि इथे पहा बघता बघता 3 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगाने आपण पाहतोय 3 रन्स पूर्ण करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 20च्या आकड्यावर 20 रन्स. टोटल कडे वाटचाल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सातत्याने जर आपण विचार केला तर इथून ज्या रन्सची अपेक्षा खरं तर नव्हती टीम पूर्णाला, त्याही रन्स लीक केल्या जात आहेत. महेश पुन्हा एकदा सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला मेघनाथ. तिसऱ्या क्रमांकावर आले. खरं तर त्याची विकेट धोक्यामध्ये होती. एक रिस्की धाव त्यानं पूर्ण केली. महेश पुन्हा एकदा वळतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे पहा बॉलर बॅक पास व्यक्ती गोलंदाजच्या जवळून चेंडू जातोय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. स्ट्रोकला चेक केला. एकच धाव तिथे मिळाली. सिंगलने आता स्कोर पुढे सरकत असताना 20च्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचल्या. दरम्यान तुमचे सहकारी समालोचक मित्र विजय पाटील यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांचा या गोड आवाज ऐकणार आहात. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडस फ्लाईट देण्याचा प्रयत्न, धीम्या गतीने बॉल हाताळला. फिंगर रोल केले होते, बोट फिरवली आणि ते पहा मिलिंद सातत्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. कमालीची फिटनेस पाहायला मिळाली मिलिंदची. वयाच्या 40 नंतर अशा प्रकारची फिटनेस मी म्हणेल युवकांना लाजवेल नक्की आणि युवक नक्की प्रेरित होतील.
एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 2200 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. गोलंदाज महेश पुन्हा एकदा सज्ज. खरं तर पहिली विकेट मिळाली जी रनआउटच्या स्वरूपामध्ये अनएक्सपेक्टेडच होती. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा बॉल इथे देखील संधी आहे. इथे पहा थोडस मी म्हणेल जो आळशीपणा आहे ना तो बघायला मिळाला पूर्ण संघामध्ये. लेझी ऍटिट्यूड. मित्रांनो क्रिकेटमध्ये अलर्ट राहा. अलर्टनेस असणं गरजेचं आहे. प्रत्येक मुवमेंट ही महत्वाची असते आणि क्रिकेटमध्ये छोटी छोटी चूक आहे ना ती तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढत असते. कालच आपण काल मी एक सामना कव्हर केला बदलापूर येथे सुरई संघ आणि त्यांच्या विरोधात मोठी देसाई होता. एका चेंडूमध्ये 8ची गरज होती तो किस्सा सांगतोय. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग लेग बॉल ट्रॅव्हल होतो वेगानं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी टीम मध्ये सज्ज. दुसरी धाव इथेही घेण्याचा प्रयत्न केला आणि असं वाटलं होतं की कुठेतरी आता भिवंडीहून मीही इथपर्यंत प्रवास करून आलो त्याच्यामुळे एखादा भिवंडीचा संघ पुढे जावा. एका बॉल मध्ये 8ची गरज होती. डोंबिवलीचा मोठी देसाई संघ होता आणि गोलंदाजानं भीमर नो टाकला. तिथे सिक्सर आला आणि एक बॉल राखून सूर्य संघ हारला. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये छोटी छोटी चूक आहे ना ती तुम्हाला निर्णायक ठरत असते क्रिकेटमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 25 आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. तर पुढचा सामना होणार आहे वरालदेवी ताडालीच्या विरोधात. आयोजक संघ भाई जोगेश्वरी जून अंदुरकी या दोन संघादरम्यान पुढची लढत तुम्हाला बघायला मिळेल. तर समालोचन कक्षामध्ये आता करूया बदल. मी थांबते तुम्ही थांबू नका. स्टे ट्यून विथ अस. ऐकत राहा पाहत राहा जोगेश्वरी चषक 2024 आणि ऐकूया विजय पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद समीर ठाकरे. गुड मॉर्निंग. दरम्यान आगमन झालेलं आहे आमचे सिनियर समालोचक मोहन भोईर साहेब. वेलकम. कमेंट्री पॅनल मध्ये लगेच यायचं आहे. हर्षल आलेत गोलंदाजीसाठी. इनॅट तिसऱ्या क्रमांकासाठी त्या इन्व्हाइट केला आहे. संघ आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग कारिवली वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा संघ ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच जे पारितोषिक उपलब्ध करून दिलेलं आहे महेश गायकर जुनांदुरकी. त्यांना मी विनंती करतोय मंचावर यायचं आहे. यावेळेला हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. 27 धावा धावफलकावरती आहेत. सकाळच्या सत्रामध्ये चांगली सुरुवात इथून पाहायला मिळते जय बजरंग कारिवली संघाची. विशेष करून मिलिंद यांची खूप चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली. 3 चौकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा विकेटने यावेळेला कव्हरच्या दिशेने इथून मात्र खेळाडू उपस्थित आहेत. एक रन इथे मिळेल. थोडस लेझी क्रिकेट मी पाहतोय. थोडस आळशीपणा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करताना आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा संघ आहे. समीर यांनी ज्या प्रकारे उल्लेख केला होता एक एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. या स्पर्धेच्या बाहेर तुम्हाला नेण्यामध्ये काम करेल ही एक एक चूक. वेलकम. हर्षल आतापर्यंत पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी करतायत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा 20 धावा आहे धावफलकावरती. एक गडी जरूर बाद झालेला आहे. परशु पाटील हे बाद झाले होते. ओपनर सलामी वीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. त्यावर पुन्हा एकदा फ्लाइट देण्याचा प्रयत्न. फुलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट जमिनीलगत चेंडू खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? इथून मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथून फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. थोडस ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. आणि अशा प्रकारच्या धावा तुम्हाला जर कंप्लीट करायच्या असतील तर यस नो वेट याचं मिश्रण असणं गरजेचं असतं. ताळमेळ असणं गरजेचं असतं. ते ताळमेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये. दरम्यान फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. चौथ्या क्रमांकासाठी संदीप पाटील यांना इन्व्हाइट केलं आहे कर्णधाराने. 29 धाबा धावफलकावरती 2 गडी बाद आहेत. चांगली सुरुवात मित्र सकाळच्या सत्रामध्ये जय बजरंग कारिवली संघाची. जबरदस्त मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. वखारी मैदान जुना दुर्की या गावामध्ये वसलेलं हे मैदान आहे. तर खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. डीप मध्ये खेळाडू होते मिड विकेटला. एक रन बघता बघता इथे कंप्लीट केली गेली. 30 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते आपल्याला. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटना आयोजित आई जोगेश्वरी 40+ चषक 2024 आपण पाहतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वारंवार फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश देखील मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. हर्षल याने कमबॅक करून देण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला आहे. भालचंद्र तावरे पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या धावामध्ये देखील महेश यांच्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. इथून मात्र काय झगडलंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथून मात्र अजून एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे हर्षल याने. 1 मोर विकेट डाऊन. सरपंच काटेई त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आपल्या स्पर्धेमध्ये. मी विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे. आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. 3 षटक समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहिली फक्त आणि फक्त 30 धावा. मात्र तिसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. फक्त 5 धावा खर्च करत त्या ओव्हर मध्ये हर्षल यांनी खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. स्लॉग ओव्हर मध्ये चौथ्या क्रमांकासाठी इथून मात्र राकेश टावरे आले आहेत. ओव्हर द विकेटने आमच्या मंचाच्या एंड कडून क्षेत्ररक्षण पाहिलं डीप मध्ये खेळाडू आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू आहे. थर्ड मॅन ला एक खेळाडू आपण उपस्थित पाहतो. यावेळेला फुल टॉस बॉल परंतु तितकाचा फायदा उचलू शकले नाही. एक धाव कंप्लीट. 2 धावा देखील बघता बघता इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 32 धावा धाव फलकावरती. तो मात्र स्लॉग ओव्हर मध्ये 10 ते 15 धावा जर धावफलकावरती अजून ऍड केल्या तर खूप चांगला स्कोर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल धावफलकावरती. परंतु गोलंदाजांचा विचार केला आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. इथून मोठे फटके खेळावे लागतील. 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले तर मेघनाथ तसेच संदीप नाईक आहेत. संदीप नाईकचा विचार केला भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे. त्याला पण मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता. एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र फलंदाज बाद.
कुठेतरी असं वाटत होतं की संदीप नाईक याला स्ट्राईक वरती आणावं. त्या प्रयत्नामध्ये तो मात्र फलंदाज बाद झालेला मेघनाथ. हा हादरा बसलेला चौथा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय जय बजरंग कायरवली संघाला. आता मात्र संदीप आहेत स्ट्राईक वरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल आले आहेत. आता मात्र संदीप यांच्यावरती पूर्ण दारोमदार आहे. इथून स्कोर कार्ड वरती जर चांगल्या धाबा तुम्हाला लावायचे असतील तर तुम्हाला चांगले बॅटिंग करावे लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. मोठे फटके येणे खूप गरजेचं आहे या मॅच मध्ये. त्यावर खोलवर टप्प्याचा बॉल डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. तिथून मात्र थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. मागच्या ओव्हर मध्ये असं काही चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं होतं पूर्ण संघाच्या माध्यमातून. खराब फिल्डिंग आणि त्या खराब फिल्डिंग मुळे कुठे ना कुठे फलंदाजांना बेनिफिट मिळत असताना त्या प्रकारे धावफलकावरती आपण पाहिल्या तर 34 धावा असताना गोलंदाजांना साथ मिळत नाहीये. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला जे मिळालेलं आहे पूर्ण संघाच्या माध्यमातून फिल्डिंग थोडीशी लूज आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा इथून मात्र जय बजरंग कारवळीचे फलंदाज आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा राकेश ओव्हरच्या विकेटने संदीपसाठी लोअर फुल टॉस बॉल इथून मात्र गती कमी केली. कटरू चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉग ओव्हर मध्ये ज्या प्रकारे आपण जर पाहिलं तर फलंदाज आक्रमण करण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. त्यावेळेला हुशार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राकेश ठावरे यांच्या माध्यमातून. स्लोवर चेंडू हाताळला संदीप इथून मात्र समजू शकले नाहीये. बीट होताना आपल्याला पाहायला मिळाले मागच्या बॉलवरती. त्या इनिंग मधील काही चेंडू शेष आहेत. संदीप एवढा मोठा फटका आलाय आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का? नाहीये. तितकंसं अंतर कापू शकले नाहीये आणि इथून मात्र फलंदाज बाद संदीप बॅक टू पवेलियन. आपल्याला पाहायला मिळालं नाही. संदीप यांच्या स्ट्रोक वरती मागच्या बॉल वरती विकेट आपल्याला पाहायला मिळाला. गोकुल पाटील आले आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धाबा आहेत 34 धाबा ते मात्र लगाम लावलेले आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली राकेश यांची. पुन्हा एकदा फुल टप्प्याचा बॉल तो मात्र उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. बॅटची आतली कडा दरम्यान एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला फलंदाज बाद. देवी ताडाली वर्सेस आई जोगेश्वरी सून अंदुरकी म्हणजे जो हे आयोजक संघ आहे त्यांच्या विरोधामध्ये तो ताडाई संघ आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 35 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 36 धावांचं लक्ष असेल. हेमंत राऊत साहेब आपल्याला विनंती आहे आपण देखील यायचं आहे. महेश गायकर साहेब आहेत या आमच्या मंचावरती.
पूर्णा संघाचे कर्णधार चेंडू चॉईस करण्यासाठी आपण यायचं आहे देवा टावरे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय हे वखारीचं मैदान आणि आयोजित केलेली स्पर्धा आपण आई जोगेश्वरी 40+ च्या माध्यमातून आपण पाहतात. VIP डाईस वरती प्राऊड ऑफ जुनांदुर्की अजित दादा जाधव हे देखील आहेत. महेश गायकर, विश्वनाथ पाटील लेजंड क्रिकेटर देखील आणि भरपूर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. होम फोटो लाईव्ह च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहात YouTube वरती. खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. 24 चेंडू 36 धावांची गरज. दुर्की मी नाणं देतो मान्यवरांच्या हातामध्ये. छापा असा कॉल आहे. वराल देवी ताडाली नाणेफेकी जिंकलेली आहे. मी प्रथमतः मान्यवरांना विनंती करतोय आमच्या मंचावरती आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. दोन्ही टीम्सला आहे तो मात्र शुभेच्छा देताना आपण पाहतात. नाणेफेकी आपण जिंकली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आहात. कुठले गोलंदाज आहेत ते खूप चांगली कामगिरी करतील. आमची टीम अजून नवीन आहे, कोणाचं नाव ओपन नाही करू शकत, पण आहेत आमच्याशी गोलंदाज. ठीक आहे. तर इथून मात्र टॉस बॉक्स मधून माहिती मिळते वराळ देवी संघाने प्रथम नाणेफेकी जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे आमचे कॉमेंट्री सह समालोचक सज्ज आहेत मोहन भोईर सर.
हॅलो. थँक्स धन्यवाद मित्रा. बॅक टू नॉर्मल क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघांमधून सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना उद्घाटनी सामना एका बाजूला गावदी पूर्ण विपक्ष जय बजरंग कारिवली. दोन संघांमधून नाणेफेक दिकीचा कॉल आपण पाहिला ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास. नाणेफेक जिंकून प्रथम षटकार करणारा संघ आपण पाहिला गावदी पूर्णा. त्यानंतर फलंदाजी करणारा संघ आपण पाहिला जय बजरंग कारिवली. 4 षटकांच्या अंती धावा जमा झाल्या 35. विजयाचं लक्ष्य टार्गेट आहे 36 धावांचं. प्रति षटक आपण विचार केला 9 धावांची सरासरी. षटक क्रमांक पहिला परशु याच्या माध्यमातून राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. अतिशय चांगला फटका. ऑफलिवर सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता इनफिल्ड मधून. मात्र क्षेत्ररक्षक जोगेन पाटील याच्याकडनं चूक होते. सेल कॅरी करता आला आणि जीवदान मिळते. देवा याला धाव मिळते संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती. स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या बाद 1. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 36 धावांचं. प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं ब्रिक इव्हेंट मधून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटची पंढरी. हे जोगेश्वरी चषक 2023 या स्पर्धेचं अतिशय वाखाणण्याजोगं असं आयोजन पाहतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट या स्पर्धेचं अतिशय देखणं आयोजन. पुन्हा एकदा गोलंदाज परशु. राईट आर्म ओव्हरचा मारा स्ट्राईक रोड हरिदास. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो हलक्यात मांडत. फक्त आणि फक्त चेंडूला थोडीशी दिशा दिली जाते. चेंडू जातो ऑफ साईडला. शॉर्ट पॉइंटला चेंडू जातो. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळतं. एक धावण्याची संधी झाली. धावसंख्या 2 वर पोहोचली. हरिदास देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतो 1 धावेने. पूर्ण विपक्ष कारिवली या 2 दिग्गज संघामधून हा सामना आपण पाहतो. यानंतर देखील आपण फरहाल देवी ताडाली विपक्ष या स्पर्धेचा ऑर्गनाइज संघ आणि जोगेश्वरी झोन नांदूर या 2 दिग्गज संघामध्ये पुढील सामना पाहणार आहोत. आणि मला वाटतं चालू अंगाचा विचार केला तर दुसऱ्यांदाही लढत असेल सुविपक्ष ताडाली. ऑन ड्राईव्हचा अतिशय चांगला फटका. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्याची संधी. पुन्हा एकदा देवा याला एकदा संघ धावसंख्या 3 वर पोहोचली. फरहाल देवी ताडाली संघाचे एक एक्स्ट्रा क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती आहे. सध्या इन ऍक्शन मध्ये नाही, थोडंसं इंजॉर्ड आहेत. उमेश चौधरी तुमचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने संघाचे एक आधारस्तंभ कपिलजी गायकवाड. उमेश आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर याचं ताडाली संघाचे एक नामांकित क्रिकेटर. सर्वात महत्वाचं म्हटलं तर बिग हिटर म्हणून ज्यांची ख्याती आहे. सध्या इन ऍक्शन मध्ये ते दिसणार नाही. चेंडूला मोठा बिग फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता. अरे याला चेंडू जातो नॉनस्टॉपला. एक बाईचा इशारा एक दवीचा निर्माण. कपिलजी गायकवाड आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल खऱ्या अर्थानं फरहाल देवी ताडाली संघ आदरणीय दिनेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली कामगिरी. दिनेश पाटील त्या संघाचे सर्वेसात करता धरतायत दिनेश पाटील. आणि त्याचबरोबर भिवंडी मनपाचे एक्झेस्ट नगरसेवक सन्माननीय निलीजी चौधरी यांचा एक आधार त्या संघाला. कपिल गायकवाड त्या संघाचे मॅनेजमेंट करतात. वारंवार चुका देखील आपण देवाच्या बॅट मधून पहिला चेंडू देखील याच पद्धतीने त्याने मारला होता. तेव्हा मात्र चेंडू कॅरी करता आला नव्हता. तर ह्या ठिकाणी संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली. त्या संधीत सोनं प्राप्त करताना क्षेत्ररक्षक योगेन साधा सोपा झेल या ठिकाणी कली केला. महत्वाचा पहिला फलंदाज देवा टावरे याला मात्र आता मैदान सोडावं लागतं. षटक क्रमांक पहिलं धावसंख्या ती 1 बाद 4. आलेल्या सर्व क्रीडारसिकांचं उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा मी मनापासून स्वागत करतो. नेक्स्ट बॅट्समन येतोय हर्षल. डावखुरा फलंदाज नेहमीच एका आक्रमक खेळच्या बॅट मधून आपण पाहतोय असा फलंदाज हर्षल. चला फील्ड सजवट करा. वेल कमी घ्या प्लीज. जमावबंदी करू नका. आणि त्याच्या स्पर्धेचा एकंदरीत आपण शेड्यूलचा विचार केला फार मोठं शेड्यूल आहे. व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी खऱ्या अर्थानं कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सर्व क्षेत्रामध्ये दिग्गज कामगिरी मंडळी आज या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होतोय. आणि खास करून प्राऊड ऑफ झून नांदुरकी. झून नांदुरकीचा गौरव देखील आपण या व्यासपीठावर मंचावर पाहतोय. कमांडो अजित जाधव खऱ्या अर्थानं तरी एक क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल त्यांच्या माध्यमातून पुढे जात आहे. अजयजी जाधव तुमचं देखील मनापासून कौतुक करेन.
चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. दुसऱ्या षटकाला परामध्ये वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय संदीप नाईक. दोन तीन दिवसात पूर्वी देखील आपण एक YouTube वर एक क्लिप व्हायरल पाहिली. त्यामध्ये मिलिंद पाटील यांना देखील आपण पाहिलं होतं. सर्पमित्र. सन्माननीय विजयजी पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय विजयजी पाटील आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आहेत. आणि नेहमीच खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा आमच्याकडनं या स्पर्धांचं आयोजन केलं गेलं तेव्हा तेव्हा मात्र त्यांचं एक असं मोलाचं सहकार्य आम्हाला प्राप्त झालं. असं दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय विजयजी पाटील तुमचं देखील या स्पर्धांच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दुसऱ्या षटकाला परमते वैयक्तिक पहिला सांगितलं दुसरा गोलंदाज येतोय संदीप नाईक. स्ट्राईक करून करतो हर्षल नॉन स्ट्राईक हरी रेवा टावरे यांच्या नेतृत्वाला संघ तालुका क्रिकेटमध्ये देखील अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. क्रॉस लेन ऑन साइड अतिशय चांगला फटका कार्पेट चेंडू जातोय वन साइडला. एक धाव घेण्याची संधी दुसऱ्या साठी देखील प्रयत्न झाला. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षण थोडासा थांबल झाला. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 6. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप नाईक. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. कमालीचा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला आणि खऱ्या आता ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका पुणे संघाच्या माध्यमातून लागतो. हरी याच्या बॅट मधून आला. नेत्र दीपक षटकार. ऑन दी ऑफ. थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा स्पेरकट करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 12. षटक क्रमांक दुसरं. विजयाचं लक्ष 36 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी. 2 दिग्गज संघ तालुका क्रिकेटमधले अतिशय बिग संघ आहेत, मोठे संघ आहेत. एका बाजूला जब कारिम तर दुसऱ्या बाजूला देवा टावरे यांचा संघ गावदी स्पोर्ट्स पूर्ण. अतिशय चांगला फटका. चेंडू थोडसा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट आउटसाइड एज घेतो. चेंडू जातो नॉन स्टॉपला. 2 धावा घेण्याची संधी झाली आणि 2 धावा देखील कंप्लीट. खऱ्या अर्थानं सामना विजयासाठी 3 फॉर्मॅट क्रिकेट मधून फार महत्वाचे असतात. तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची गोलंदाजी आणि तुमची फलंदाजी. एक सांघिक कामगिरी फार महत्वाची असते. जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तेव्हा त्याला एक उत्तम साथ असते ती क्षेत्ररक्षणाची. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 14 वर पोहोचली. विजयाचं एक मापक लक्ष खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 9 धावांची सरासरी 36 धावांचं टार्गेट लक्ष. 36 धावा चेस करण्यासाठी आपण मैदानामधून कोणा संघाची जोडी पाहतो. एका बाजूला हर्षल, दुसऱ्या बाजूला हरी. अगेन पुन्हा एकदा गोलंदाज संदीप नाईक. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष आहे. वेल जज कॅच. अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतो हरिदास. टावरे. षटक क्रमांक दुसरं आणि मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू बाकी असावा. लास्ट डिलिव्हरी अंतिम चेंडूची फेक बाकी असून सध्या धावसंख्या 14. 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. देवा टावरे आणि हरिदास. सलामी जोडी मध्ये. डिफेन्सिव्ह फटका. सन्मान केला जातो या ठिकाणी चेंडूचा. हलक्यात बॅट फक्त आणि फक्त एक
सकारात्मक खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धावगणीची संधी झाली. एक धावाने स्वतःचं अकाउंट ओपन केलं. राकेश टावरे यांनी संघ धावसंख्या पुढे सरकली 15. आता मात्र आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे ती निश्चितच कुठेतरी वाढलेली असेल. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 21 धावांची गरज. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर 10.50 ची सरासरी आहे. सन्माननीय सचिनजी पाटील युवा सेना अधिकारी भिवंडी ग्रामीण. राकेश टावरे बघा तुमच्यासाठी एक सोळा संधी आपण चौकार किंवा षटकांची हॅट्रिक साधतात त्यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बॉल पे मत जा, बॉल मिलेगा नहीं, ग्राउंड अलग ही है। फील्डर पे, फील्डर खाली नहीं नहीं, फील्डर पे जा, फील्डर दौड़ेगा वैसे उस पे जा, बॉल मत फॉलो कर, फील्डर फॉलो। तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाजी तो जोगन पाटील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. येणारे 12 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसरं षटकात आणणारा गोलंदाज जोगेन. 12 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 21 धावांची गरज. प्रति षटकामागे 10.50 ची सरासरी. एक मोठा फटका प्रत्येक ओव्हर मधून लागणं फार गरजेचं आहे. फुलेचा चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. परशु याच्याकडनं देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. प्रिन्स बोला बोला ठीक आहे ना, दिली 3 दिवस रेवाता ना फुकट. मंडळाचा हिशोब आहे. मंडळ तो माईक आहे ठेवलाय का हो बी? तो मंडळाचा हिशोब आहे. अतिशय चांगला फटका. सोजन नाईकचं मी कौतुक करेन. अपॉलिवर चोड सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून झालं. कुठेतरी संघाचे 2-3 धावा वाचवले असं म्हटलं तर वावगं नाहीये. सोजन नाईक याचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या इकडे पुढे असेल. धावसंख्या होती ती 17. यानंतर देखील बिग मॅच कडा संघर्ष कडा मुकाबला काटोकी टक्कर 9 विक्रमी जबरदस्त धुमशान आपण पाहणार. एका बाजूला भराल ताडाली बिक्ष या स्पर्धेचा ऑर्गॅनिक संघ दुसऱ्यांदा लढत होणार आहे. जोगेन ऑपॉलिवर चोड सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो कव्हरला. एक धावगडीची संधी. धावसंख्या काने पुढे सत्य धावसंख्या होती ती 19. नऊ चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 9 गेंदे शेष है, 17 रनों की जरूरत. गेंदबाज जोगेन पाटील. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न. निश्चित फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपता आल्यानंतर चेंडू ऑन साइडला एक धाव घेण्याची संधी होते. धावसंख्या कारण पुढे सरकते 20. अजून विजयापासून मला वाटलं 16 धावा दूर आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी. मग प्रत्येक चेंडू मागे 1-2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आपण पाहतोय. वेलकम विजयजी भोगा. वरालदेवी ताडाली संघाचे एक सिनियर. सन्माननीय बालरामजी केणे साहेब शिक्षक गुरुवर्य तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
लगेच घेऊ थांबा बसून दोन आम्हाला बसू द्या. बसून बसून दोन. हॅलो हा हो चालू झाले पहिली मॅच आता संपत. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नागरी समाजाचं एक पाऊल पुढं रिटायर्ड शिक्षक आहेत सेवानिवृत्ती शिक्षक सन्मानित दशरथ केने लिंक टाकू का? गुरुवर्य यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. ओम फोटो लाईव्ह टाक ओम फोटो लाईव्ह. जोगेन याचा पुढचा चेंडू आउट ऑफ इनसाइडचा फटका खऱ्या अर्थाने झेल घेण्यासाठी जबरदस्त प्रयत्न आपण पाहिले. किती धावा कंप्लीट झाल्या एफर्ट्स उत्तम होता मात्र स्वतःला स्थिर करू शकला नाहीये बॅलन्स स्वतःच स्थिर करू शकला नाहीये. मोठा इनसाइडचा अतिशय चांगला आपण फटका पाहिला आणि खऱ्या अर्थानं हा जो फटका आहे किंवा या धावा आहेत या स्पर्धेत टर्निंग पॉइंट ठरू शकते. चला फील्ड सजावट करा प्लीज. आर्मी संघाचा कॅप्टन आपण फील्ड सजावट करायचे. किती झाले ओव्हर संपली किती राहिल्या 12 राहिले 12. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 12 धावांची गरज मग प्रत्येक चेंडू माग 2 धावांचं गणित आहे. 12 धावा राहिले. नाही नाही नाही. विकेट नाही ना विकेट आहे ना तो ती मोमेंट असते नाही त्यांनी फेकले बा आता ते. त्या मोमेंट मध्ये कॅरी केली झाली सीमा तर झाली हा इकडे बाहेर सोजन या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. यस वेल जज कॅच. संदीप नाईक याच्या माध्यमातून अतिशय चांगला चेंडू झेल कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज राकेश याची कडे मात्र आता संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समॅन महेश येतोय.
नेक्स्ट बॅट्समन महेश. येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. काय कमालीचा चेंडू होता. स्टेप बघा धावा किती येतील 1+2 3 धावा. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी. अतिशय कुशल मोमेंटचा सामना आपण पाहतोय. पंचांची तीक्ष्ण नजर. MC पंच आहेत महेश कुडू. मुंबई क्रिकेट असोसिएशन बोर्डाची संलग्न झालेले पंच आणि खऱ्या अर्थानं पंचांची एक तीक्ष्ण नजर आपण पाहिली. स्टेप गोलंदाजाचा पाय कुठंतरी पट्टीच्या पुढे गेला. स्टेप करून द्यायला नो बॉल घोषित झालं आणि खऱ्या अर्थानं 3 धावा आहेत या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतात पुणे संघाल. आता येणारी 5 आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज. सामन्यामध्ये पलटवार करताना संघ आपण पाहतोय गावदी पूर्ण हाफ चेंडू देखील असेल फ्री हिट. बघूया महेश याच्याकडे ती अबिलिटी क्षमता आहे मोठा पटका मारण्याची. चेंडू फ्री हिट आहे. महेश आणि सोजन नाईक. येणारे 5 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. सामन्याला आता कलाटणी मिळते. दोन्ही संघांना एक समान संधी. दोन्ही संघांना एक समान संधी. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. स्पीडअप करा. बघा आजच्या दिवसाचा एकंदरीत शेड्यूल आपण विचार केला फार मोठे आहे. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक समाजसेवक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मान्यश्री चंद्रबाद जाधव गुरुवार यांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर मान्यश्री सन्माननीय अजितजी यांचे पिताश्री आहेत. कमांडो मॅन अजित जाधव यांचे पिताश्री या व्यासपीठावर धावसंख्या 28. सन्मानित चंद्रकांत राऊत आपण देखील आमचे जे मुख्य व्यासपीठ आहे त्याकडे चंद्रकांत राऊत तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. 4 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 8 धावांची गरज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पटका. चेंडू गाडी क्षेत्ररक्षक दक्ष यस कॅच. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक होताना संघ पाहतोय जय बजरंग कारेवली. गोलंदाज मी कौतुक करून खऱ्या अर्थाने स्वतःला कमबॅक करतो. अतिशय चांगली गोलंदाजी करताना सोजन नाईक. नेक्स्ट बॅट्समन लवकर फलंदाज भरत येतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. बघा या सिच्युएशन मध्ये अशा चेंडूची आपण हाताळी करू शकत नाहीये.
आणि ज्या अवांतर धावा असतात त्या संघाला कुठेतरी पराभवाच्या खाईत नेणारे असतात. अतिशय कुशल मोमेंटचा सामना पहिलाच सामना आपण पाहतोय उद्घाटनी सामना दोन दिग्गज संघ एका बाजूला पूर्णा दुसऱ्या बाजूला कारिवली. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? किती राहिले? दोन चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. सन्मान्य जगदीशजी पाटील आमच्या गावचे समाजसेवक ज्येष्ठ नागरिक तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सन्मान्य दीपकजी राऊत आपण देखील कुठं प्रेक्षक मध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. संस्कार मंचावर आपण येऊन विराजमान व्हायचंय. येणारे चेंडू दोन विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज. अजूनही दोन्ही संघांनी एक समान संधी. स्ट्राईक रोटेट करतो महेश संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. अतिशय चांगला फटका आहे. अतिशय चांगला फटका अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. आपण सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला 2 षटकांत बीट करून चेंडू माझ्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. अतिशय चांगल्या मोमेंटला चौकार आलेला आहे. अतिशय कुशल मोमेंटचा सामना अति तटीचा रंगत आणि सुरक्षित सामना मित्र आपण पाहतोय. विजयापासून 2 धावा दूर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी आहे. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू बाकी आहे. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. कमालीचा फटका आपण महेशाच्या बॅटमधून पण आपण सुंदर असा ऑफड्राईव्हचा फटका चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला 2 षटकांत बीट करून चेंडू माझ्या बाहेर गेला. पंचाने देखील आम्हाला 4 धावेसाठी इशारा केला. 4 धावांनी आता जे समीकरण आहे येणार एक चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. एक चेंडू बाकी आहे विजयासाठी. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा स्प्रे द्यायचा आहे.